कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यांची कोर्टात धाव पाहायला मिळते। परभणीच्या कोमल पारवे, संभाजीनगरच्या ज्योती शिंदेंची कोर्टात धाव पाहायला मिळते। राजकीय दबावापोटी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा आरोप आहे। ओबीसी नेत्यांनी पैसे देऊन कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचं कोमल पारवेंनी म्हटलं आहे। स्वतः आता ज्योती शिंदे ताई काय सांगाल? खरं तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं होतं, तुम्ही निवडणूक लढवली, तुम्ही निवडून आलात, मात्र आता हे प्रमाणपत्रच अवैध आहे असं जात समिती म्हणते। आम्ही जी पहिल्या नोंद लागली मारुती मंदिरावर ती शोधली, त्याच्यात मारुती मंदिराला त्याच्यावर नाव सापडलं माझे खापर पंजोबाचे, इथं चिकडाना। आणि मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं, कागदपत्र काढले, आम्हाला सगळे डॉक्युमेंट भेटले आणि त्याच्यानंतर आता म्हणते बा तुमचं चुकीचं आहे। मग एवढं डिपार्टमेंट थोडी चुकीचं आहे। अवैध ठरवताना जात समितीने कारण काय सांगितलं तुम्हाला? कारण आम्हाला कारण हे सांगितलं जात समितीने की बाबा तुम्ही ते हैदराबाद जे हे होतं ती भाषा तर ती तुम्ही चेंज करून आणली। मग काय असेल याच्या मागचं कारण? याच्या मागचं कारण आता एकच ना, राजकीय प्रेशरच असं बा, न्यायालयातच न्याय मागू आम्ही। आता आमची एकच भूमिका आहे बा, तुम्हाला जर आमचं पद खटकत असेल, आम्ही जर तुम्हाला राजकारणात नको असेल तर तुम्ही आमचं पद घ्यावं। आमचं पद गेलेलं आम्हाला काही वाईट वाटणार नाही। काल पाटलांनी मीटिंग घेतली, तुम्ही स्वतः मीटिंगला होते, अजून काही सदस्य होते, काय झालं त्या मीटिंग मध्ये? पाटील काय बोलले तुम्हाला? पाटलांनी ते सल्ला दिला भाऊ तुमचे कागदपत्र स्ट्रॉंग आहे, तुमचं व्हॅल्युएशन होऊन जाईल। कॅमेरा पर्सन जीवन पाटील सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। कोमल पारवे आपल्यासोबत आहेत, ज्यांनी राष्ट्रवादीकडनं ही निवडणूक लढवली होती। कुणबी प्रमाणपत्रावरती तुम्ही ही निवडणूक लढवली होती, मात्र ते कुणबी प्रमाणपत्र आता अवैध ठरवण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि ओबीसी मधून, आणि माझी व्हॅलिडिटी ऑर्डर येऊनही राजकीय दबावापोटी माझी रद्द केली व्हॅलिडिटी। याच्या संदर्भात खूप कुठले पुरावे तुम्ही समितीकडे दाखल केले होते? कुणबी प्रमाणपत्र काढताना मूळ जो वंशावळीचा पुरावा असतो तो जोडला होता का? हा, मूळ आम्ही पुरावा वंशावळीचा जोडला होता ना। नागोबा आणि नागोजी हे दोन्ही एकच खापर, माझे खापर पंजोबा नागोबा आणि नागोजी दोन्ही एकच आहेत। तर तुम्ही याच्यात संदर्भात तुम्ही उल्लेख केला की याच्यात राजकीय हस्तक्षेप झालाय, नेमके हे राजकारणी कोण आहेत, कोणावरती तुमचा आरोप आहे? काही ओबीसीचे नेते त्यांनी पैसे अधिकाऱ्याला पैसे देऊन आमची माझा हे जे झाला नाही म्हणून व्हॅलिडिटी रद्द केली। मराठ्यांचा आणि मराठा समाजांचं जर नुकसान होत असेल तर आम्हाला देऊन तर आम्ही राजीनामा एका पायावर देऊ, जर पाटील जर म्हणत असले तर। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, परभणी।